रथाचं आयोजन केले. हा रथ ज्यांनी आपल्या जिल्ह्यात आयोजित केला असे माझे मित्र वसंतरावजी मगर, जयचंदजी भाटिया, केशवरावजी जागृत, कैलासजी सुद्धाने, भाई रफिक कुरेशी, त्याचप्रमाणे आमचे निकम सर, त्याचप्रमाणे शास्त्रीजी आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि संदीप पांडव, त्यांचे सर्व सहकारी, मंत्री महोदयाचे सर्व आलेले तिकडचे नेते आणि बंधू भगिनी. मी जसं राजकारणात आलो तेव्हापासून मी समता परिषदचं काम पाहिलेलं आहे आणि 1990च्या दशकात समता परिषदचा जिल्ह्याचा समन्वयक म्हणून सुद्धा मी त्यावेळेला काम केलेलं आहे. समतेचा विचार हा राष्ट्रसंतांचा विचार आहे आणि तो विचार घेऊन महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यावेळेला जी प्रेरणा दिली 200 वर्षापूर्वी. माझं असं भाग्य आहे की ही जी भिडेवाड्याची शाळा आहे तर हात से हात जोडो हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण देशात काँग्रेसने राबवला होता. त्याचा मी महाराष्ट्राचा समन्वयक होतो. मला नाना पटोलेंनी हे काम करण्याची संधी दिली. त्यावेळेला सुशीलकुमार शिंदे आणि नाना पटोले यांच्या हस्ते भिडेवाड्याच्या शाळेमध्ये हा कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि तिथून हे पूर्णपणे तिथून आमची हात से हात जोडो अभियान चालू झालं. त्यामुळे समता परिषद काय आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार काय आहे, फुले शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज यांचा विचार काय आहे, संतांच्या बाबतीमध्ये गजानन महाराज, गाडगे महाराज यांचा विचार काय आहे, हा सगळा एकच आहे. 200 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे केलं, पुस्तकं आपण अनेक वाचले, भाषणातून आपण अनेक वेळा ऐकलो, पण लॉकडाऊनच्या वेळेस यस सोनूला महात्मा ज्योतिबा फुलेंची सिरियल होती, बाबासाहेब आंबेडकरांची एक सिरियल होती, शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची पण सिरियल होती. त्यावेळेला दिवसभर काही काम नसल्यामुळे ह्या सिरियल मी आवर्जून पाहत होतो आणि त्यातला एक एक प्रसंग जेव्हा पाहतो, एखादं भाषण जर ऐकलं तर त्याचा प्रभाव 15 मिनिटं पडतो, एखादं पुस्तक जर वाचलं तर 1-2 दिवस 3 दिवस ते लक्षात राहते. परंतु जेव्हा एखादी घटना आपण पाहतो ती घटना माणसाच्या डोक्यातून जात नाही, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम तुमच्या आमच्यावर होतात. तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी एकदम 2 वर्षाचे असल्यापासून त्यावेळेला त्या गावातल्या लोकांनी त्यांना दिलेला त्रास, त्यांचं मोठेपण, त्यामध्ये त्यांना नोकरी लागली ती त्यांनी स्वीकारली नाही आणि मग विधवा विवाह, त्यानंतर स्त्री शिक्षणाची चळवळ आणि मग नगरला तिथून बैलजोडीमध्ये त्यांची पत्नी सावित्रीबाई कशा आल्या, हे एक एक प्रसंग त्यांनी जे दाखवलेले आहे ते प्रसंग पाहून माणसाच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. भुजबळ साहेब फार मोठे माणसं आहेत, पक्षामध्ये त्यांचं फार मोठं स्थान आहे. त्यांनी शिवसेनेत काम केलं, त्यांनी काँग्रेसमध्ये काम केलं, ते राष्ट्रवादीत आहेत. पण पक्षाचा आणि सत्तेचं जाऊ द्या, कधी ते सत्तेत असतील कधी ते नसतील, पण समतेचा विचार त्यांनी कधीही सोडला नाही. समतेचा विचार कायमचा त्यांनी ठेवला आणि जिथे जातील तिथे समता परिषदचे मेळावे, त्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्रित करणं हे त्यांनी काम केलं. आणि म्हणून आज वसंतरावने इथे ही यात्रा आणली, त्यानंतर आम्हाला आमंत्रित केलं. आज छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांना आपण वंदन केलं आणि हा रथ हुबेहूब ती शाळा आम्ही तिथे पाहिली, त्याचे फोटोग्राफ सुद्धा आहेत आणि त्याप्रमाणे या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम झाला. मी त्यांचं मनपूर्वक सगळ्यांचं स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि विशेष मंजूर की तुमची आमची जबाबदारी आहे की फुले शाहू आंबेडकरांना आपण भाषण देतो, टाळ्या वाजतात, लोक मतदानही करतात, पण फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा समाजातून नष्ट करण्याची जी वाईट प्रवृत्ती काही लोकांनी स्वीकारलेली आहे त्याला हाणून पाडण्याची जबाबदारी ही तुमची आमची आहे. आणि म्हणून हा विचार पक्का राहिला तर राष्ट्र शिल्लक राहील, हा विचारच जर राहिला नाही तर राष्ट्र शिल्लक राहणार नाही. म्हणून हा देश टिकवायचा असेल, इथलं स्वातंत्र्य टिकवायचं असेल, इथली बाबासाहेबांची घटना टिकवायची असेल तर तुम्हाला हे लोकशाहीसाठी
फुलेशाहू आंबेडकरांचा विचार द्यावा लागेल आणि तो महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार घेऊन जर आपण चाललो तरच पुढची पिढी यशस्वी होईल. आपण मला बोलावलं, मान सन्मान केला, त्याबद्दल आभार व्यक्तो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.